पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। काशीनाथ माळी यांना राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान। 32 वर्षाच्या शैक्षणिक सेवेला राज्यस्तरीय गौरव। काशीनाथ माळी यांच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान। राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कैलासवासी बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक काशीनाथ नारायण माळी यांना प्रदान करण्यात आला। त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला। पनवेल येथील विखे पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे पहिले वार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले। या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले होते। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून कोकण विभागचे माजी शिक्षक आमदार व कोकण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाराम पाटील यांनी भूमिका बजावली। यावेळी उमरगाचे आमदार प्रवीण स्वामी, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, माजी सदस्य राज्य मागासवर्ग आयोग ॲडव्होकेट BL सगर किल्लेरीकर तसेच राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्यभरातील अनेक उपक्रमशील शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला। काशीनाथ माळी हे गेल्या 33 वर्षापासून विज्ञान विषयाचे अध्यापन करत असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत। स्पर्धा परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विद्यार्थी विकासाच्या विविध योजनांमधून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले। शिक्षण क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांमध्येही ते सक्रियपणे कार्यरत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले। यामध्ये निसर्ग मित्र समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, देवगाव देवळी संस्थेचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मुस्लिम स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र यांचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय कला गुण गौरव प्रतिष्ठान औरंगाबाद यांचा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच फुले शाहू आंबेडकर मिशन औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे। सदर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार रामदास भदाणे, भाजप जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, संस्था अध्यक्ष तुकाराम महाराज, संस्था सचिव एकनाथ महाजन, धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब SK चौधरी, SM पाटील, शिक्षक नेते संजय पवार, विज्ञान संघटनेचे PZ कुवर, KS बच्छाव माळी, महासंघाचे हनुमंत अप्पा वाडिले, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष हिलाल अण्णा माळी, नगरसेवक सुभाष जगताप, ललित माळी, धुळे जिल्हा माळी संघाचे जिल्हा अध्यक्ष विलासराव माळी, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील, दैनिक शब्दगंगाचे संस्थापक देवेंद्र पाटील, BN बिरारी, वासुदेव देवरे, हरिश्चंद्र रेंडे, राजेंद्र गवळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलंय। या पुरस्कारामुळे साक्री तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून शिक्षक समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। उपसंपादक अशोक गिरासे, JB टीव्ही न्यूज, दोंडा इचा, धुळे। पाठीमागच्या काही अधिवेशनामध्ये स्वामी सरांना नक्की बघितलंय, मी सुद्धा बघितलंय। खूप तळमळ असणारा, खूप अत्यंत नेमक्या पद्धतीने आणि शब्दामध्ये व्यक्त होणारा व्यक्तिमत्व त्या ठिकाणी विधान होणार शिक्षक म्हणून आहे आणि त्यामुळं खात्रीने ह्या 30 मागण्यांना ते डायरेक्ट त्या ठिकाणी सामोरे जातील। तुमचं काम, माझं काम, रस्त्यावरचं जे असेल ते सुद्धा आपण केलं पाहिजे इतकंच नाचपल्ली सरांना आणि 100% तुम्हा सगळ्या सदस्यांना सांगतो, कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, बदल हा घडत राहणार आहे। प्रश्न हे एक सुटले तरी काही नवीन निर्माण होणार आहे। त्यामुळे आमच्या समोर 30 प्रश्न आहेत असं काय मानू नका। स्वतंत्रपूर्व काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सुद्धा 150 वर्ष आपले पूर्वज लढत राहिले। मग आता तर स्वातंत्र्य आहे, आपण निवडून दिलेली माणसं त्या ठिकाणी असतात आणि भविष्यात सुद्धा आपणच निवडून देणार आहोत। त्यामुळं या ठिकाणी ज्या मागण्या आहेत, ज्यांच्यासाठी हे संघटन निर्माण झालंय ते खूप मूळ विषयाला धरून आहे आणि त्यामुळं फाउंडेशन हे चांगलं जर निर्माण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं लोकशाहीमध्ये स्वामी सरांनी सांगितलंय की संख्या महत्त्वाची आहे आणि
अगदी पहिल्याच अधिवेशनामध्ये सर्व म्हणजे विभागामधून आपण प्राथमिक स्वरूपात नक्की मोठ्या संख्येत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.